तर दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. इथे पाहतो आपण ऑन साईडला फटका खेचला गेलाय. पहिल्या बॉल वरती सत्यवान याने ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार आपला फॉर्म दर्शवत असताना इथे सत्यवान पहिल्या बॉलवरती षटकार इथे ठोकला गेलाय. सत्यवान इथे थोडासा मिस्टेक झाला होता, मिसफील्ड झाला होता तिकडे क्षेत्ररक्षकाकडून. खूप चांगली चेंडूची हाताळणी झाली होती. मात्र एक धाव इथे मिळाली. सलामीची जोडी आपण पाहतोय हर्षद वनगा आणि सत्यवान भुरकुंड अशी ही सलामीची जोडी आहे. ऑफसाईडला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अजय. चांगले क्षेत्ररक्षण झालंय अजय घरत यांच्याकडनं. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर आपण कुमार भगले यांना पाहतोय यष्टांच्या मागे तिकडे फ्लाइंग स्लीप मध्ये त्यांना तैनात केलं गेलंय. इथं मिस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड मध्ये चेंडू तिकडे स्टॉप केला जातोय. अजय पुन्हा एकदा आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळाले. चांगला थ्रो झाला. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाब्याने धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. इथे पाहतोय स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, खाली क्षेत्र आहे. चेंडू पडल्यानंतर आपली जागा तिकडे बदलतोय, चेंज करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा तिकडे प्राप्त केल्या गेल्या. या 2 धाब्याने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असलेल्या षटकातील अजित घरत थोडासा मागडा ठरताना दिसतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत 12 धावा त्याने खर्च केल्यात. वेगवान चेंडू बघा. सत्यवान स्वतः निघालाय. याला म्हणतात खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समन स्पिरिट इथे दाखवलंय सत्यवान याने. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता तो निघालेला आहे. पहिला गडी बाद. पहिला गडी बाद झालाय. आता नव्याने बॅटर येतोय. जयेश येतोय. जयेश बुरकुंड, मिस्टर JB. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाचा सध्या आपल्याला नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. रुपेश पागी याचा पहिला बॉल. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय. तिकडे कुमार भगली आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते. मात्र पुन्हा एकदा अजय घरात आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळाले. आज अजय यांचा चेंडू पाठलाग करताना दिसतोय आणि चांगल्या प्रकारे त्यांनी क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे.
ट्रॅकर यावेळेस साधोय मिड ऑफ मध्ये शतरक्षक आहे तिकडे विश्वनाथ आणि यावेळेस बघा चांगलं शतरक्षण झालेलं आहे. सरळ हा चेंडू यष्टांवर जाऊन आदळला आहे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे हर्षद वनगा. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर मिलिंद आलाय. मिलिंद गोवारी. रुपेश याला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढे ससोरा फटका केलाय. शतरक्षक तिकडे पोहोचू शकणार नाहीये कारण गॅप शोधलाय यावेळेस जेबी याने ठोकलाय चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराने धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन एक चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आहे रुपेश पागे याचा. पहिलं षटक थोडस मागणं ठरल्यानंतर हे षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय रुपेश पागे याने. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहतोय 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. 9 चेंडूची घोषणा झालेली आहे. भीमर चेंडू हाताला कमरेच्या भरभर वरती हा चेंडू होता आणि त्याच्यावरती एक धाव देखील पलून पूर्ण केलेली आहे बॅटरने. म्हणजे या 2 धावा आल्यात. धावसंख्या आता 20 या आकड्यावरती आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. उघडे ढोले पहा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्रीडचा चेंडू उचलून क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय. शतरक्षक पोहोचू शकणार नाहीये तिकडे. थँक्यू डीजे. हा चौकार आलाय. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. ते पुन्हा एकदा आपण पाहतोय सरळ बॅटने हा फटका केला गेला. स्ट्रेट हिट केला होता आणि स्ट्रेट हिट ग्रेट हिट. चेंडू फरार सीमा रेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. हात मजदाजी सोडा के हात मजदाजी नजर इकडे ताई. हात मजदाजी नजर इकडे ताई. थँक्यू डीजे. लक्षात घ्या खेळाडूंना जर पाण्याची आवश्यकता जर भासली तरच पाणी घेऊन या. शक्यतो पाणी जास्त प्या. मात्र ज्यावेळेस खेळाडूंना आवश्यकता असेल पाण्याची तरच आपण या. आपण पाहतोय छोटासा ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चला बॅट पाठवायची लगेच.
चला नवीन बॅट पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. बॅट थोडीशी क्रॅक झालेली आहे. बघा या कामासाठी जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. आपण पाहतो या छोटासा ब्रेक घेतला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्रो स्पोर्ट्स चिंचोडी लाईनपाडा या टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय पाणी पाठवलेलं नाही आहे, कारण त्यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रो ज्यूस सेंटर आहे. कुमार बगली यांचं प्रो ज्यूस सेंटर, तेच कारण त्यांना पाण्याची आवश्यकता भासलेली नाही आहे. मला वाटतं सकाळच्या सत्रात कुमार बगली याने सर्वांना ज्यूस पाजलेला आहे. आणि आपण पाहतोय की सध्या ते त्याच्यात ऊर्जा संचारलेली आहे, एक वेगळीच ऊर्जा संचारलेली आहे आणि चांगली कामगिरी करतायत. खास करून आपण पाहतो या अजय घरत ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतायत आजच्या दिवसामध्ये. मात्र अजित घरत यांच्याकडनं थोडासा मिस्टेक झाला, खराब क्षेत्ररक्षण झालं आणि अजय घरत थोडेसे नाराज झाले होते त्याच्या कामगिरीवरती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28 धावा. बघा 14ची सरासरी इथे राखलेली आहे ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाने. आपण धावचीची संधी निर्माण झालेली आहे. फेकी आपण पाहतोय चुकीच्या एंडला झाली. बघा विश्वनाथ त्याच्या हातामध्ये चेंडू आला होता, त्यांनी जर फेकी जरी केली असती अक्षयाच्या हातामध्ये तरी देखील विकेट मिळाली असती, कारण जयेश बुरकुंड हा अर्ध्या पिच वरती होता. खेळपट्टी त्यांनी पूर्ण पार देखील केली नव्हती. आपण पाहतोय हा चेंडू येतोय डॉट. ऑनसाइडला फटका केलाय. ऋषिकेश आलाय तिकडे आणि ऋषिकेश कडनं झेल ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालंय. बघा ऋषिकेश कडनं या जे चुका आहेत ना जास्त आपल्याला पाहायला मिळत नसतात, मात्र त्याच्याकडनं ही चूक झालेली आहे, भरपूर मोठी चूक मी तर म्हणेन. जे बी याला हे जीवनदान त्याने दिलेलं आहे. आपण आता प्रमोद आलाय, पुन्हा एकदा ऋषीकडनं झेल सुटलाय. ऋषी आता अडचणीमध्ये, मात्र जेबी देखील अडचणीमध्ये. 3री धाव घेण्याचा प्रयत्न, 3ऱ्या धावेचा मोह त्याला आवरता आलेला नाही आहे आणि तो धावचीच झालाय. बघा ज्या प्रकारे झेल सुटला, ऍक्सिलेटर वरती पाय दिलं होतं जेबी याने, भरपूर वेगाने तो धावत सुटला होता, जास्त स्पीड त्याने घेतली होती. 3 धावा कंप्लीट करण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र असफल, कारण 3री धाव ही धोकादायक ठरलेली आहे आणि रनआउट तो झालाय. नव्याने बॅटर येतोय विनीत. बघा विनीत त्याची चर्चा होती आणि तो विनीत भुरकुंड आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. जुचंद्र परिसरामध्ये आपण पाहतोय विनीत याला भरपूर मागणी असते क्रिकेट खेळण्यासाठी आणि तो विनीत आलाय आणि पुन्हा एकदा ऋषी याला शोधलाय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस झालेलं आहे. यावेळेस इथे आपण पाहतोय फेकी झालेली आहे. धावचीची संधी इथे देखील निर्माण झाली होती. आज ऋषीचा पाठलाग केला जातोय, ऋषी आणि अजय यांचा पाठलाग केला जातोय. अजयकडनं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, ऋषीकडनं थोडासा खराब क्षेत्ररक्षण आपण होताना बघितलेलं आहे, मात्र यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगला चेंडू त्याने स्टॉप केला. मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. धावसंख्या आता 33 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडॉन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि आज आपण पाहतोय मिडॉनच्या क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलंय, भरपूर रनआउट्स आपण बघितलेत. मिडॉनच्या क्षेत्रातून थ्रो केला गेला आणि रनआउट्स देखील झालेत. चांगला फील्ड सेटअप केलाय प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाडा टीमनं. विश्वनाथ आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन जातोय. विनीत साठी हा चेंडू मिसटायमिंग झालाय. पुन्हा एकदा विडॉर मध्ये हा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि चांगला झेल. विनीत भुरकुंड याचा देखील संपलाय खेळ. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे
34 धावा 11.33च्या सरासरीने आतापर्यंत वाटचाल झालेली आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. पाहूया या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय ठाकूरपाडा स्टार जुचंद्र हा संघ. चला शतरक्षण लावून घ्यायचंय. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. चला जास्त वेळ खर्च करू नका. ड्रिंक्स ब्रेक मध्ये भरपूर चर्चा झाली आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण पाहतोय इथे कामगिरी सोपवलेली आहे शेवटचं षटक हाताळण्याची. गोलंदाज दिपेन घरत याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. नव्याने बॅटर देखील इन झालाय कीर्ती कुमार वनगा हा बॅटर आता इन झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण मिलिंद याला. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. मिडॉर मध्ये शतरक्षक आहे तिकडे. मिडॉनचं जे क्षेत्र आहे ते विश्वनाथ याला दिलेलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आज चांगली कामगिरी केली. थोडासा फंबल जरूर झालाय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याने मिडॉन मध्ये केलेलं आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. ही सिंगल धाव आणि धावसंख्या आता 35च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. 35 धावा. पहिल्या मॅच मध्ये आपण 43 धावा बघितल्या होत्या. आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 बॉल अद्याप बाकी आहेत या षटकातील आणि एक फ्रेश फलंदाज, एक नवीन फलंदाज आपण पाहतोय आता स्ट्राईक वरती. कीर्ती कुमार इथे आपण पाहतोय धावची जी संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिट. गोटी नेम दाखवलेला आहे अक्षय घरत याने. विकेट. मिलिंद बॅक टू द डग आउट. थँक्यू. डबल बॅटर दिपेश आलेला आहे. दिपेश वनगा. न्यू बॅटर दिपेश टू दिपेन. एक चांगली लढत पाहायला मिळेल. डावऱ्या हाताचा बॅट्समन. आपण कालच्या दिवसापासून पाहतोय की डावऱ्या हाताचे बॅट्समन कमी पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये फक्त 2 फलंदाज आपण बघितले डावऱ्या हाताचे आणि आजच्या दिवसामध्ये 2 बघितलेत. इथे मिसटायमिंग झालाय आणि बघा विश्वनाथकडनं मिस्टेक झाला. धावची जी संधी निर्माण झालेली आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट. बघा इकडनं दिपेशाला देखील आल्या पावली माघारी परतावं लागलं असतं मात्र विश्वनाथ याने तिकडे झेल सोडला आणि आता विश्वनाथ याची बदली केलेली आहे. प्रमोशन दिलंय. प्रमोशन केलंय मी तर म्हणेन. पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न. डान्सिंग धावजर ट्रॅक आलेत. रुपेश पोहोचले होते तिकडे मात्र चेंडू फील्ड करू शकलेला नाही आहेत. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांकरता. षटकार.
ते आपण पाहतोय बॅटचा एज लागलाय. एक सिंगल धाव इथे नक्कीच पलून पूर्ण केली जाईल. या सिंगल धावने धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा पहिल्या मॅच मध्ये 43 धावा लागल्या होत्या. या मॅच मध्ये आतापर्यंत 44 धावा लागलेल्या आहेत आणि शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय ठाकूरपाडा स्टार जुचंद्र हा संघ. इथे आपण पाहतोय विकेट, अखेरीस विकेट इथे मिळवलेली आहे. फलंदाज बाद झालाय शेवटच्या बॉलवरती. मात्र धावसंख्या झालेली आहे 44 आणि 45 धावांचं लक्ष्य इथे ठेवलं गेलंय. पहिल्या मॅच मध्ये 11ची सरासरी होती. या मॅच मध्ये आपण पाहतोय 11.25 सरासरी राखायची आहे. पहिल्या मॅच मध्ये धावा डिफेंड केल्यात. या मॅच मध्ये धावा डिफेंड होतील का पाहूया. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा लाईव्ह ऍक्शन मध्ये येऊया मैदानाच्या आतमध्ये.
44 धावा धावफलकावरती लागल्यात. 45 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 बॉल 45 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सलामीची जोडी अजित आणि रुपेश पागी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी मिस्टर जबी जयेश बुरकुंड. पहिला बॉल फेकत असताना थोडासा रणपती चुकतोय. पावलांमध्ये थोडासा बिघाड झाला होता, तिकडे रनवे मध्ये बिघाड झाला होता. पुन्हा एकदा आपल्या रनवे वरती येताना दिसतोय. शतरक्षण जर आपण बघितलं तर लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात केला गेला. त्यानंतर एक लॉंग ऑफ आहे. त्यानंतर स्क्वेअर लेग थोडासा वाईडिश ठेवला गेलाय. चांगलं शतरक्षण सजवलं गेलंय. पॉइंट मध्ये शतरक्षक आहे, कव्हर मध्ये शतरक्षक आहे. मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, स्क्वेअर लेग. चांगलं शतरक्षण सजवलंय. इथे कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. आपण पाहतोय बघा, चांगलं शतरक्षण झालंय. डायरेक्ट हिट जर केला असता तर विकेट मिळू शकली असती, कारण भरपूर दूरवरती होता. अर्ध्या पिच वरती होता अजित घरत. बॅकअप साठी देखील तिकडे शतरक्षक होते, मात्र तिकडे चेंडूला हातामध्येच ठेवलं होतं आणि एक धाव इथे कंप्लीट झाली. श्री गणेश झालेला आहे. एका धावेने आता धावफलकाला सुरुवात ही झालेली आहे. धावऱ्याचा बॅटर आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे रुपेश. पूल करण्याचा प्रयत्न, मस्त टायमिंग झालाय. शतरक्षक आले दोन, दोघांमध्ये झाले तू तू मै मै. पहिले आप में गाडी निकल गई. बघा, दोन शतरक्षक आले, कॉलिंग झालेलं नाही आहे. दोन्ही शतरक्षक आले, दोन्ही शतरक्षक थांबले आणि दोन शतरक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडला आणि रुपेश पागी याला जीवनदान मिळालं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथे मिळालाय. इथे आता आगमन झालेलं आहे. सन्माननीय सागरजी सोमन साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सागरजी सोमन आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पाहतो आपण वेगवान चेंडूची हाताळणी झालेली आहे. वेगवान चेंडू इथे टाकला गेला होता. बॅटर बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडूतून धाव, डॉट बॉलची सांगता झालेली आहे. अजित घरत थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय या खेळपट्टीवरती, कारण ज्या प्रकारे आपण पाहतो ही खेळपट्टी बनवलेली आहे बॉलरसाठी, ते कसं हे लाभदायक ठरलेली आहे आत्तापर्यंत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील प्रयत्न सक्सेसफुल झालेला नाही आहे. अजित घरत याचा आणखी एक डॉट बॉल येताना दिसतोय. चांगली बॉलिंग इथे करताना दिसतोय जेबी जयेश बुरकुंड. 5 बॉल टाकून झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. यावेळेस वेगवान तेज तर्रार चेंडू हाताला गेला. यावेळेस बाउन्सर टाकला होता, परफ्यूम डिलिव्हरी होती. नाका जवळून सुगंध सोडत हा सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. षटकाची समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त 2. मिलिंद येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. मिलिंद गोवारी.
पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलंय जयेश याने. फक्त 2च धावा खर्च केल्या. विकेट कुठल्या प्रकारे गमावलेली नाही आहे, ही महत्वाची बाब. प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईन पाड्या टीमसाठी आता प्रो कामगिरी करावी लागणार आहे. त्याच्या नावामध्येच प्रो आहे. पाहूया प्रो कामगिरी आता इथे करावी लागणार आहे या दोन फलंदाजांना. 43 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 43 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिला बॉल लॉग ऑफ मध्ये खेळून काढलाय. विनीत भुरकुंड आहे तिकडे. चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे आणि एका धावेने आता धावफलक 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 45 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. पहिल्या मॅच मध्ये 44 धावा डिफेंड झाल्या होत्या. या मॅच मध्ये त्या डिफेंड केल्या जातील का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. इथे मिसटायमिंग झालाय. शतरक्षक पोहोचलाय तिकडे. विनीत बुरकुंड खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अजित घरात. अजित बाद झाल्यानंतर ऋषिकेश येतोय. ऋषिकेश शेलार. इथे फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एकच धाव मिळालेली आहे. सिंगलने काही चालणार नाहीये इथे. आता मॅच जर जिंकायची असेल प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाडा टीमला तर मोठे फटके आता मारावे लागणार आहेत. षटकार चौकार हे ठोकावे लागतील कारण सिंगलने तेवढा जास्त फरक पडणार नाहीये समोरच्या संघावरती. शतरक्षण जर आपण बघितलं एक थोडं चांगलं वेगळं शतरक्षण इथे आपण पाहतोय लावलं गेलंय. 2 शतरक्षक जर आपण बघितलं अगदी स्ट्रेट ठेवले गेलेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अगदी जवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटचा एज लागलाय. यष्टांच्या मागे चेंडू लागल्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली. तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याची संधी ही प्राप्त झाली. या सिंगलने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स, 5 धावा धावफलकावरती. अजूनही 40 धाव्यांची आवश्यकता आहे. या षटकातील बॉल टाकून झालेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. म्हणजे 14 चेंडू बाकी आहेत आणि या 14 चेंडूमध्ये 40 धावा या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. आता या येणाऱ्या 2 बॉलमध्ये या मोठे फटके येणे फार अनिवार्य आहे. मोठे फटके जर येत आहेत तर इकडं कमबॅक होऊ शकतो प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाड्या टीमचा. डॉट बॉल संपर्क नाही आहे. वेगवान चेंडू ते हाताला गेलाय. वेगावरती स्वार इथे झालाय मिलिंद. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल इथे संपर्क झालेला नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त 5 धावा.
ऑन साईडला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. इथे आपण पाहतोय ज्या प्रकारे प्रोस्पोर्ट्स चिंचोटी लाईनपडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ दर्शवतोय. इथे फक्त सिंगल डबलवर जास्त भर दिला गेलाय. मोठे फटके अजूनही येताना दिसत नाहीयेत. या षटकातील बॉल टाकून झालेत, 2 बॉल टाकून झालेत आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 38 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस चांगला फटका खेचलाय, बॅटच्या स्लॉट मध्ये हा चेंडू आलाय आणि हा चेंडू सरळ आपण पाहतो या प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलेला आहे. हा येतोय षटकार. हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या आता 13 आकड्यावरती. पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न, मस्त टायमिंग झालाय. विनीत आलाय तिकडे बघा, चांगला झेल पकडला गेलाय. विनीत नाही तर दुसरा एक क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतोय. चांगला झेल पकडलाय आणि रुपेशचे खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. अक्षय घरत न्यू बॅटर येतोय. साईडला फटका गेला गेलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आलाय तिकडे. पायाने हा चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झाली. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स, 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 30 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 30 धावा. बघा या शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका येतोय तर समीकरण थोडस जवळ येऊ शकतं. आता तो मोठा फटका येईल का? पूल केलाय, पूल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय. शेवटच्या बॉलवरती आलेला हा षटकार निर्णायक ठरेल का? येणारे चेंडू सांगून जातील, कारण 6 बॉल आणि आता 24 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 24 धावा. कम ऑन डिझाई. थँक्यू डिझाई. 6 बॉल आणि आता 24 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 24 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सत्यवान. सत्तू आता आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर यावर मध्ये अटॅक करू शकतात हे 2 बॅटर. मोठे फटके खेळण्याची संधी इथे मिळणार आहे. तर पाहूया त्या संधीचं सोनं करतील का हे 2 फलंदाज. अक्षय याने तर एक षटकार ठोकलाय आणि आपल्या संघाला तो मॅच मध्ये घेऊन आलाय. मॅच मध्ये आता थोडासा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. या मैदानाचा आपण जर विचार केला तर या मैदानावरती 22 धावा देखील चेस झालेल्या आहेत. 26 धावा देखील चेस झालेल्या आहेत एका ओव्हरमध्ये. ते 24 धावा देखील होऊ शकतात. पाहूया. 6 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. ते पूल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. 1 धाव तर ते कंप्लीट केली गेली आणि अक्षय आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आता पूर्ण जिम्मेदारी ही अक्षयाला उचलावी लागणार आहे. 5 बॉल आणि 23 धावा म्हणजे इथे आता 4 षटकार
किंवा 3 षटकार येथे ठोकावे लागणार आहेत अक्षय घरत या फलंदाजाला. पादोपान पुढे सासोड खेळण्याचा प्रयत्न, बॅटर बॉल संपर्क नाही आहे. आता 4 बॉल आणि 23 धावा, म्हणजे आता हिट आउट या गेट आउट. आता इथे मोठे फटके मारावेच लागतील. 4 मध्ये बनवायच्या 23. हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू आपण कालच्या दिवसामध्ये देखील बघितलं होतं की अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर एक संघ पराभवाच्या छायेला गेला होता. त्यामुळे स्वादोबान खूप चांगला फटका खेळलाय. विनीत पोहोचलाय तिकडे, उडता हुआ विनीत. विनीत याने पकडलाय झेल. इथे संपलाय अक्षय घरत याचा खेळ. थँक्यू डेझे. बघा काय झेल पकडलाय. मोक्याच्या क्षणी एन वेळी त्याने तिकडे जम्प केली. ज्या मुवमेंटला त्याने जम्प केली त्याच मुवमेंटला चेंडू त्याच्या हातामध्ये देखील आला आणि असं वाटलं होतं की हा चेंडू 6 धावन करता निघून जाईल. मात्र विनीत याने काय कमालीचा झेल पकडलाय. मित्र म्हणेन हा झेल नाही तर मॅच पकडलाय. हा चेंडू येतोय डॉट. अशा प्रकारे हा सामना आपण पाहतोय जुचेंद्र संघाच्या बाजूने पूर्णतः झुकताना दिसतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. इथे फक्त ज्या फॉर्मॅलिटीज आहेत चेंडू खेळून काढण्याच्या त्या पूर्ण केल्या जात आहेत. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. आता शेवटचा एक बॉल बाकी असेल. सत्यवानने देखील चांगली बॉलिंग केलेली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स ते राहिलेला आहे. आणि हा चेंडू तो डॉट निर्धाव चेंडूची सांगता. आणि हा सामना इथे आता ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र. चला कॅप्टन लगेच पाठवून द्यायचा आहे. चला अमृत परेट या. तसेच